मैत्री दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काल मैत्री दिन होतं ना, आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर कुठे गेलो होतो ते तुम्हाला व्हिडिओत समजेलच. आधी सकाळी सकाळी आणि मैत्री दिन पण होतं आणि संकष्टी चतुर्थी पण होती ना, म्हणून मग देवपूजा हे करून घेतली आणि गणपती बाप्पाला छान अशी दुर्वा वाहून फुलं वाहून पूजा केली आणि स्वयंपाकाला लागली होती. आपला उपवास असो, कुठं बाहेर जायचं असो, आपल्याला स्वयंपाक काय बायकांना चुकत नाही. म्हणून मग पोरांचा उपवास नव्हता ना, मग पोरांसाठी मस्त अशी शेपूची भाजी चपाती बनवली होती डब्यासाठी. मग स्वयंपाक हे बनवून झाल्यावर मग साई मंदिरासाठी गेलो साई मंदिरात. मग आपलं आळंदीला जाताना रस्त्यातच येतो ना साई मंदिर, तिकडं आहे जाऊ आणि खूप मोठं असं छान आहे मंदिर. तिथंच खूप वयस्कर अशा आजी बाहेर बसल्या होत्या फुलं दुर्वा विकायला. मग त्यांच्याकडून फुल आणि दुर्वा घेतल्या आणि मंदिरात गेलो. आधी महादेवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झालं पुढं साईबाबाचं पण येऊन दर्शन घेतलं. साईबाबांची पण मूर्ती बघा ना, आधी 2 दिवस गुरुपौर्णिमा होती ना, त्याच्यामुळे छान असं डेकोरेशन केलं होतं. मग तिथंच थोडेसे फोटो हे काढले आणि मग पुढं संकष्टी चतुर्थी असल्यामुळं गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं. जाऊन फुल दुर्वा वाहिली आणि मग दर्शन घेतलं. एका जागेत गेले ना साई मंदिरात आपल्या सगळ्या देवांचं दर्शन होतं. सगळेच देव आहेत तर रामाचं मंदिर आहे, परत माऊलीचं आहे, परत राधाकृष्णाचं आहे, तुकाराम महाराज, विठ्ठल रुक्मिणी सगळ्या देवांचं तिथं गेलं की दर्शन होतं. मग दर्शन रामाचं पण इकडे येऊन रामदरबारात येऊन दर्शन घेतलं आणि मग नंतर पुढं दत्त महाराजांचं पण दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. पण संध्याकाळचं टायमिंग झाल्यामुळे आरती पण चालू होती. मग तिथं दत्त महाराज थोडीशी आरती हे घेतली. आरती करून दर्शन झालं. मग औदुंबराचं पण झाड आहे पाठीमागं, औदुंबराचं पण दर्शन घेऊन मग तिथंच थोरल्या पादुका आहेत ना समोर साई मंदिराच्या समोरचे तिथं म्हणजे आपली वारी चालली ना, तिथं तिथंच माऊलींच्या थोरल्या पादुका आहेत. मग तिथं माऊलींचं पण बघा ना भव्य अशी मोठी मूर्ती होती. माऊलींचं पण दर्शन घेतलं आणि पाठीमागच विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे. मग विठ्ठल रुक्मिणीचं पण दर्शन एक घेऊन मग बाहेर तिथं गार्डन आहे मोठं असं बनवलं आहे. 3 टप्प्यात गार्डन आहे बनवलेलं आणि आपले वारकरी लोकांचे तिथंच असे छान असे पुतळे पण उभा केलेले आहेत. मग तिथंच गार्डनमध्ये थोडा वेळ थांबलो तर थोडा टाईम स्पेंड केला तिथंच सोबत सर्वांनी. आणि मग मैत्रिणी असल्यामुळे मला तेवढंच बाहेर गेल्यामुळे छान पण वाटलं, मजा पण आली. मग ते येता तेजसला भूक लागली होती म्हणून तेजसला मंचुरियन खाऊ घातली आणि आमचा उपवास आहे म्हणून आम्हाला मैत्रिणीचं छान असं माधुरीकडून मला गिफ्ट भेटलं. म्हणजे तिनंच खाऊ घातलं सगळ्यांना बदाम शेक. मग बदाम शेक खाऊन घरी आलो. स्वयंपाक तर काय आपल्याला चुकत नाही म्हणून मग येऊन उपवास सोडायचा म्हणून स्वयंपाकाला लागले.